नमस्कार, मी आहे ऋषाली। स्वागत आहे तुमचं ऋषाली व्लॉगमध्ये। हे माझं यूट्यूबवर नवीनच चॅनल आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मी एक छोटासा असा प्रयत्न केलेला आहे। बघा तुम्हाला आवडतो का? आणि जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि जर तुमचा सपोर्ट मिळाला, तुम्हाला जर आवडला असेल तर मी असेच वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत राहीन खास तुमच्यासाठी आणि नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करशील अशी आशा आहे। तर चला तर मग बघूया माझा व्लॉग। हाय हॅलो नमस्कार, मी आहे ऋषाली आणि मुन्नरमध्ये आमची मस्तपैकी सकाळ झालेली आहे। नाश्ता करून रेडी होऊन आम्ही पुन्हा धमाल करण्यासाठी निघालेलो आहोत। तर चला तर मग तुम्हाला मी केरळमधील मस्त असे एक हिल स्टेशन दाखवते। आणखी तुम्हाला खूप छान वाटेल ते हिल स्टेशन पाहिल्यानंतर। हे आहे मुन्नरमधील हिल स्टेशन। बघताय ना किती छान सुंदर असा निसर्गाचा हिरवागार गालिचा आपल्याला दिसतोय। मन ना मोहून टाकते। काय म्हणतात ते, सुकून सुकून भेटतो, सुकून, दिल को सुकून मिल गया। केरळमधील मुन्नर हे छोटंसं असं हिल स्टेशन आहे, पण इथे खूप मोठे मोठे चहाचे मळे आहेत आणि ह्या चहाच्या मळ्यांमुळेच, या टी फार्ममुळेच हे इथलं एक फेमस असं हिल स्टेशन बनलेलं आहे। हे हिल स्टेशन छोटं आहे पण इथे खूप क्राऊड असतो, खूप लोक येतात, येणारच ना। तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे, किती शांत वाटतंय, डोळ्याला एकदम हिरवा रंग बघून असं शांत वाटतं, शांत। आणि याचा आनंद घेण्यासाठीच लोक इथे येतात। आणि हे आहे टी फॅक्टरी। ॲक्च्युली आम्हाला टी फॅक्टरी नाही बघायला भेटली कारण आम्ही गेलो होतो मंगळवारी आणि मंगळवारी तिथला लोकल हॉलिडे असतो, त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो। तर बाजूलाच एक आहे टी बाजार, तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे चहा भेटतील, म्हणजे ब्लॅक टी, ग्रीन टी, व्हाईट टी, वेगवेगळे फ्लेवरचे चहा, चायपत्ती चहा। आणि जे चहाप्रेमी आहेत त्यांनी इथं नक्कीच आलं पाहिजे। तर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ मुन्नरचे चहामुळे कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा। थँक्यू, बाय बाय।